आज आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचे प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 19 मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले. काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं. परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली. आणि मग त्या काळामध्ये मला आठवत आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहे, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या. परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅन पॉवर, मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वात जातोय. म्हणजे तुमच्या सुरुवातीला झाले, मध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वात जाते. हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय ती, आणि आज 22 तारीख आहे. जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे. म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे. आणि त्यामुळे हे 10.5 किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत. त्यानंतर गायमुख ते मीरा भाईंदर मेट्रो 10, त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल. आणि मेट्रो जी इथून कॅडबरी ते आपलं वडाळा ही मेट्रो 11 आणि या सगळ्या CST पर्यंत आपल्याला जाईल. म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे एलिव्हेटेड. आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल. कल्याण डोंबिवली भिवंडी याला मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे एलिव्हेटेड. आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल. कल्याण डोंबिवली भिवंडी याला कनेक्ट होईल. इकडे आपल्या स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्गपर्यंत होईल, कापूरबावडी ते कल्याण होईल, गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे
हा अतिशय महत्त्वाचा आहे. 16,000 त्याची किंमत आहे. जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे, या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल, असा हा प्रकल्प आहे. सर, कोर्टाच्या केसेसमुळे हा प्रकल्प रखडला की गेल्या वेळेच्या सरकारने कामं केली नाही, त्यामुळे हा प्रकल्प आपल्याला कल्पना आहे या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता, परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती. त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली. नाहीतर आता आम्ही पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतो. पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष, अजून 2 वर्ष लागतील. मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो, ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे. तेव्हा आमदार होते, मागणी केली तेव्हा आमदार होते, पण आता ते मंत्री झालेले आहेत. आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो 4 और मेट्रो 4A है, जो वडाला, घाटकोपर, मुलुंड, कासर, वड़वली, गायमुख, इस प्रकार का इसका रूट है. इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे. करीब 16,000 करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे, ऐसा अपेक्षित है. इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की जमीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है. ये डेपो मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 11, मेट्रो 10, इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है. ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन 11 है उसको ज्वाइन होगी, जो CSTM तक, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी. तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग 58 किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं, जो देश का सबसे बड़ा रूट है. ये 58 किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब 22 लाख प्रवासी रोज प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये 50 से 75% समय इसके कारण बचने वाला है. एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है. 4A, 11, 10, उसके साथ मेट्रो 5 और मेट्रो 6, ऐसा सारा इंटीग्रेशन इस रूट के कारण होने वाला है. 6 जगह इंटरचेंजेस आने वाले हैं, जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे, इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है. विशेष रूप से ये जो ठाणे की मेट्रो लाइन है, इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी. उसमें कई रोड़े थे, कठिनाइयां थी, वो सारी कठिनाइयां दूर की. इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूं कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम 2027 में कंप्लीट करके सारे फेजेस हम इसके कंप्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये थाने के लोगों को देंगे. इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है. तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहाँ पर तैयार हो रहा है. मीरा भाईंदरचंही काम जे आहे, काही काम झालंय आणि आता 10 नंबर जी आहे त्याचं काम आता वेगाने सुरू आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जर 2.5 वर्ष एखाद्या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे. पण आता काळजी करू नका, आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये. देखिए अभी निश्चितपणे खर्च तर वाढतोच, त्यामुळे त्याच्या आता जो खर्च वाढलेला आहे
जेवढा महागाईचा निर्देशांक वाढलाय तेवढाच तो खर्च वाढतो. होईल, निश्चित फायदा होईल. जीएसटी मुळे खर्च कमी होईल. तर ठाण्यात मेट्रो 4ची ट्रायल रन होते. फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत ही ट्रायल रन पार पडते. ठाणेकरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असा आहे. वाहतूक कोंडीतून लवकरच ठाणेकरांची सुटका होणार आहे. ही ट्रायल रन सध्या पार पडते. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सध्या उपस्थित आहेत.